टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिरोळ तालुक्यातील शिर्डी येथे राजकीय स्वार्थापोटी गावातील प्रतिष्ठित आणि संविधानिक पद असलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण तसंच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून गावातील राजकीय, सामाजिक, धार्मिक यासह विविध क्षेत्रातील शांतता भंग करण्याच्या निषेधार्थ सोमवारी गाव कडकडीत बंद पाळत मोर्चा काढण्यात आला। तसंच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार आणि अनिल कुमार हेळकर तसंच जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना देण्यात आले। 2 दिवसांपूर्वी शिरोळ पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अन्य अशा 8 जणांविरोधात कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसताना सुद्धा अॅट्रॉसिटी आणि मारहाण तसंच विनयभंग असे खोटे गुन्हे दाखल झाले। गावातील प्रतिष्ठित आणि सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करत असणाऱ्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे संपूर्ण शिर्डी गावांमधून संतापाची भावना व्यक्त होतीये। खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोमवारी व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार आणि दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला। तसंच सकाळी ग्रामपंचायतीसमोर सर्व ग्रामस्थ आणि आबालवृद्धांसह महिला एकत्रित आल्या। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावर मोर्चाही काढण्यात आला। गेली 5 वर्ष रामदास भंडारे यांच्याकडून गावातील शांतता भंग करून जातीय तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय। राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले। पोलीस प्रशासनाने तात्काळ सखोल तपासणी करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या रामदास भंडारे याच्यावर कठोर कारवाई करून न्याय द्यावा आणि विकृती प्रवृत्तीला आळा घालावा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। निखिल पाटील, सुभाष मगदूम, बाळासाहेब पाटील, नालसाब मुल्लानी, सौ रुपाली माळी यांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। शिर्डीमधील मोर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी शिरोळ येथे येऊन तहसीलदार आणि अनिल कुमार हेळकर तसंच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे मागणीचं निवेदन दिले। खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेमुळे शिर्डी गावात तणावपूर्ण वातावरण बनलंय। संतप्त गावकरी कारवाईची एकमुखी मागणी करतायत। गावात शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आलाय। यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, माजी सरपंच अनिता चौगुले, भारती माळी, वृषाली पाटील, प्रकाश उदगावे यांच्यासह गावातील आबालवृद्धांसह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे, शिरोळ, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।